मोठी अपडेट सध्या समोर येते। वाल्मिक कराड हा सीआयडी ऑफिस मध्ये दाखल झाल्याची मोठी माहिती सध्या समोर येते। सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड याच्यावरती आरोप झाल्यानंतर वाल्मिक कराड हा फरार होता। मात्र आता वाल्मिक कराड हा शरण येणार अशी माहिती सकाळपासूनच समोर येत होती आणि याच संदर्भात आता मोठी अपडेट सध्या समोर येते। वाल्मिक कराड हा पुण्याच्या सीआयडी ऑफिस मध्ये दाखल झालाय। आज वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येणार आहे, त्यामुळे यानंतरची आता कायदेशीर कारवाई कशी असणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस पथक असेल, सीआयडी असेल, हे वाल्मिक कराडच्या शोधात होतंय आणि यातच आता वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येणार आहे। वाल्मिक कराड हा पुण्याच्या सीआयडी ऑफिस मध्ये दाखल झाल्याची सध्या मोठी अपडेट समोर येते। त्यामुळे वाल्मिक कराड आत्मसमर्पण करणार असल्याची शक्यता सकाळपासूनच वर्तवण्यात येत होती आणि यातच आता मोठी अपडेट समोर आली आहे। वाल्मिक कराड हा शरण येत असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। त्यामुळे मोठी बातमी, मोठी अपडेट सध्या सरपंच देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात समोर येते। वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येतोय आणि शरण येत असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। त्यामुळे वाल्मिक कराड हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड हा आता पोलिसांना शरण आलाय। त्यानंतर आता या पुढची कारवाई कशा पद्धतीने असेल याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। राजकीय वर्तुळातून देखील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या प्रकरणानंतर वाढल्या होत्या आणि यातच आता एक मोठी अपडेट सध्या समोर आली आहे। आरोपी वाल्मिक कराड हा सीआयडी ला शरण गेलेला आहे। वाल्मिक कराड हा पुण्याच्या सीआयडी ऑफिस मध्ये दाखल झाल्याची सध्या मोठी अपडेट समोर येते। सरपंच देशमुख हत्ये प्रकरणामध्ये अनेक वळणं सध्या महाराष्ट्राला पाहायला मिळाली होती। सरपंच देशमुख हत्या प्रकरण हे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजलं होतं आणि यातच वाल्मिक कराड त्या दिवसापासून फरार होता। वाल्मिक कराडचा शोध पोलीस असतील, त्याचबरोबर सीआयडीनं याची दखल घेतली होती। सीआयडी हा तपास करत होते। मात्र आता स्वतः वाल्मिक कराड हा सीआयडी ला शरण आलाय। तर माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केलाय असं देखील कराड यानं म्हटलंय। वाल्मिक कराड हा सीआयडी ला शरण आल्याची मोठी अपडेट सध्या समोर येते। पुण्याच्या सीआयडी ऑफिस मध्ये वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलाय। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात कशा पद्धतीने पोलीस कारवाई करणार, पोलिसांवरती देखील सरकारमार्फत मोठ्या प्रमाणात दबाव होता या संपूर्ण प्रकरणात आणि आता वाल्मिक कराड हा स्वतः शरण आल्यामुळे आता या प्रकरणातली पुढची कारवाई कशा पद्धतीने केली जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। वाल्मिक कराड हा पुण्याच्या सीआयडी ऑफिस मध्ये दाखल झालेला आहे। वाल्मिक कराड हा सीआयडी ला शरण आलाय। अगदी काही वेळापूर्वी वाल्मिक कराड यानं देवदर्शनाचे फोटो देखील अपलोड केल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतरच सीआयडीनं आपली पथकं देखील रवाना केली होती वाल्मिक कराडच्या शोधासाठी। मात्र आता वाल्मिक कराड स्वतः पोलिसांना शरण आलाय। वाल्मिक कराडनं स्वतः आत्मसमर्पण केलंय। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला कसं वळण मिळणार, कशा पद्धतीने कारवाई केली जाणार, सरपंच संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने न्याय मिळणार हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मोठी अपडेट, वाल्मिक कराड हा सीआयडी ला शरण आलेला आहे। वाल्मिक कराडनं स्वतः आत्मसमर्पण केलंय। पुण्याच्या सीआयडी ऑफिस मध्ये आज मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आला होता। आज सकाळपासूनच वाल्मिक कराड हा आत्मसमर्पण करणार अशी चर्चा होती, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती आणि आता यातच वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलंय। याच संदर्भात अधिक माहिती देते आपले प्रतिनिधी उद्धव मोरे। उद्धव, वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलंय, का अधिक अपडेट? नक्कीच वाल्मिक कराडनी आत्मसमर्पण केल्याची बातमी जी आहे ती या सगळ्या शक्यता आपण सगळ्यात आधी जय महाराष्ट्र न्यूजनी वर्तवली होती आणि त्या तंतोतंत जी आहे त्या जय महाराष्ट्राची बातमी जी आहे ती खरी ठरलेली आहे। वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण गेलेला आहे। सीआयडी ऑफिस मध्ये त्यांनी पुण्याच्या सरेंडर जे आहे ते केल्याचं दृश्य आपण बघतोय। ते एकंदरीत जर बघितलं तर अत्यंत या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड यांच्या संदर्भामध्ये अत्यंत टीकेची झोड जी आहे ते कुठे ना कुठे उचलत होती। बीड मधलं गुंडा राज देखील या निमित्ताने पुढे आलं होतं। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असणारा वाल्मिक कराड याच्यावर सातत्याने सत्ताधारी असतील, विरोधक असतील हल्लाबोल करत होते आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर सीआयडीच्या पोलिसांवर दबाव कुठे ना कुठे वाढत होता आणि आरोपी इतके दिवस फरार कसे राहू शकतात असे देखील प्रश्न सातत्याने पुढे येत होते।
आणि याच पार्श्वभूमीवर सीआयडीच्या पोलिसांनी चारी दिशेने जे आहे ते आरोपीची कोठी करण्यासाठी त्यांचे बँक खाते असतील, प्रॉपर्टी असेल, त्याचबरोबर पासपोर्ट असतील, अशा सगळ्या गोष्टीवर निर्बंध आणले होते. आणि याच पार्श्वभूमीवर आज वाल्मिक कराड हा या सगळ्याला वैतागून जो आहे तो पोलिसांना शरण आल्याची बाब जी आहे ती पुढे आलेली आहे. आणि आत्मसमर्पण जे आहे ते वाल्मिक कराड यांनी या ठिकाणी केल्याचं आपण बघू शकतो. नक्कीच, त्यामुळे वाल्मिक कराड याच्या आत्मसमर्पणाची खरं तर शक्यता वर्तवण्यात आली होती आणि आता अखेर वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलंय. सीआयडीला तो शरण गेलेला आहे. सीआयडी कडून आता त्याची कशा पद्धतीनं चौकशी सुरू आहे, कशा पद्धतीनं हा संपूर्ण परिसर पोलीस बंदोबस्तात आहे, या संदर्भात काय अधिक माहिती? नक्कीच सकाळपासूनच सीआयडी कार्यालयाच्या बाहेर जो आहे तो मोठा फोर्स पाटा पोलिसांचा तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी देखील मोठी गर्दी या परिसरात केल्याचं आपण बघू शकतो. आणि या सगळ्या संदर्भामध्ये पोलीस आता खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ते आरोपी आहेत आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं काही कनेक्शन जुळतंय का या सगळ्या संदर्भामध्ये देखील आता सीआयडीचे पोलीस तपास करणार आहेत. कारण की बीड मधले जे हत्या प्रकरण असेल, खंडणीचं प्रकरण असेल आणि त्याचबरोबर अॅट्रॉसिटी ऍक्टचं प्रकरण असेल, या सगळ्या प्रकरणामध्ये संपूर्ण तपास जो आहे तो सीआयडी कडे आहे. आणि या तिन्ही प्रकरणाचा एकाच विभागाकडे तपास असल्यामुळे आता तिन्ही अँगलनी जो आहे तो या प्रकरणाचा तपास होणार आहे. वाल्मिक कराड यांच्याकडून कशा पद्धतीची माहिती जी आहे ती सीआयडी आता घेत आहेत, तपास कशा पद्धतीने करतायत याकडे देखील आता आपलं लक्ष असणार आहे. त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये देखील याच्यामध्ये काही धागेदोरे आहेत का याचा देखील पोलीस आता तपास करणार आहेत. नक्कीच, त्यामुळे सीआयडी कडून आता वाल्मिक कराड याची चौकशी देखील करण्यात येते. धन्यवाद उत्तम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर याच संदर्भात वाल्मिक कराड आता सीआयडीला शरण आलाय. याच संदर्भात अधिक माहिती देता आपले सहकारी तेजस बोरगरे. तेजस, वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण आलाय का, अधिक माहिती? अगदी या क्षणाची मोठी बातमी म्हणावी लागेल. गेल्या 20 ते 25 दिवसापासून हा सगळा प्रकरण आपण पाहत होतो. वाल्मिक कराड कधी शरण येणार आहे, वाल्मिक कराडची अजून या सगळ्या 20 ते 25 दिवसामध्ये कुठलीही पहिली प्रतिक्रिया आलेली नव्हती. मात्र शरण येण्याच्या आधी वाल्मिक कराडने 1 मिनिटाचा व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे की माझ्या विरोधात जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते खोटे झालेले आहेत. आणि साधारणतः आपण 2 दिवस पाहिलं की वाल्मिक कराड हा शरण येणार आहे, पोलिसांसमोर जाणार आहे, सीआयडीच्या शरण जाणार आहे, असे 2 दिवस चर्चा होत्या. मात्र अखेर आज वाल्मिक कराड आहे तो सीआयडीच्या कार्यालयामध्ये गेलेला आहे. आज सकाळपासूनच पोलिसांचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त होता आणि एकंदरीतच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असा संशय संपूर्ण राजकीय क्षेत्रामधून आणि तिथल्या बीडच्या सर्व नागरिकांकडून देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता की बीडचा आका कोण आहे. याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचं देखील नाव गवलेलं होतं. मात्र मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडवरतीच सगळ्यांच्या तोंडी वाल्मिक कराड याचं नाव होतं. 2 दिवसापासून वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण येईल, पोलिसांसमोर शरण येईल अशी शक्यता होती. मात्र आज अखेर वाल्मिक कराड हा सीआयडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाला. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये दाखल करण्यात आलेला आहे वाल्मिक कराडला आणि आज येण्याची शक्यता असल्यामुळे पुण्यामध्ये देखील सीआयडी कार्यालयाच्या बाहेर या सगळ्याबाबत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. आता देखील पोलिसांच्या गराड्यामध्ये त्याला सीआयडीच्या कार्यालयामध्ये नेण्यात आलेला आहे. मात्र महत्वाची गोष्ट आहे, आत्मसमर्पण केल्यानंतर सीआयडी वाल्मिक कराडला अटक करणार आहे. कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार होता. वाल्मिक कराड याच्याबाबत ती आता सगळी चौकशी होईल. या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नेमका सूत्रधार कोण आहे, जरी चर्चा वाल्मिक कराडच्या नावाची असली तरी चौकशीनंतर आपल्याला नेमकं काय ह्या प्रकरणामध्ये आहे ते कळणार आहे. खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल झालेला आहे. चौथे जे 3 आरोपी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले होते. चौथा जो आरोपी होता चाटे, याला देखील पोलिसांनी अटक करण्यासाठी पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. जो चौथा आरोपी विष्णू चाटे याला देखील पोलिसांनी अगदी काही वेळापूर्वी अटक केल्याची माहिती सांगितलेली होती. आणि एकत्रित जे अजून फरार आरोपी आहेत त्यांना देखील अटक करण्याची पोलिसांचं पथक तैनात आहे. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये इतर आरोपींपेक्षा मुख्य सूत्रधार किंवा वरच्या 1 नंबरला नाव होतं ते वाल्मिक कराड. कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एका व्यक्तीचं नाव प्रकर्षानं समोर आलं, ते नाव म्हणजे वाल्मिक कराड. त्यामुळे आता ह्या संपूर्ण प्रकरणाची नेमकी पाळं मुळं कुठपर्यंत गेलेली आहेत हे आपल्या येत्या 2 ते 3 दिवसामध्ये समजू शकतात. कारण आज तो शरण गेलेला आहे. मात्र यानंतर सीआयडी संपूर्णपणे चौकशी करणार आहे.
स्थानिक पोलिसांच्या गाड्यामध्ये त्याला आतमध्ये घेऊन गेलेले आहेत. सीआयडी कार्यालयामध्ये चौकशी होईल. किती चौकशी होईल, किती वेळ होईल हे अजूनही आपल्याकडून सांगण्यात आलेलं नाहीये. सीआयडी कडून देखील सांगण्यात आलेलं नाहीये. मात्र ही चौकशी झाल्यानंतर संतोष देशमुख प्रकरणाचा उलगडा आपल्याला होणार आहे. या प्रकरणामध्ये कोणाची नावं आहेत, अजून कोण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत, सीडीआर सगळं तपासल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची पाळंमुळं आपल्याला समजणार आहेत. त्यामुळं या क्षणाची मोठी आणि महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणातली आणि राज्याच्या एकंदरीतच जो आक्रोश आणि संताप आपण 20 दिवस पाहत होतो त्या संतापामधली एक महत्वाची बातमी ती म्हणजे वाल्मिक कराड आज स्वतः सीआयडीला शरण आलेला आहे. आणि हे येणं देखील गरजेचं होतं, कारण गेल्या 20 ते 25 दिवसांमध्ये माध्यमांमध्ये वाल्मिक कराडचं नाव आपण पाहिलेलं होतं. वाल्मिक कराडच्या नावाच्या याच्यावरती शंका उपस्थित केलेली गेली होत्या, प्रश्न उपस्थित केलेले होते आणि त्यामुळं आजची ही महत्वाची घडामोड आहे. आज आता हा दिवस महत्वाचा आहे, कारण वाल्मिक कराड याचं नाव सातत्याने या संपूर्ण प्रकरणात घेतलं जात होतं आणि आता वाल्मिक कराड हा स्वतः पोलिसांना शरण आलाय. त्यामुळे आता या पुढची चौकशी, या पुढची कारवाई कशा पद्धतीनं असेल हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर पुण्यामध्ये वाल्मिक कराडने अखेर शरणागती पत्करलीये. वाल्मिक कराडनं स्वतः आत्मसमर्पण केलंय. पवन चक्की खंडणी प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं सांगण्यात येत होतं आणि यातच आता यात मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराडचं नाव गाजलं होतं. महाराष्ट्रात हे प्रकरण तापलं होतं आणि वाल्मिक कराडनं शरणागती पत्कारली आहे. केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघणार, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघणार, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे. तर हा व्हिडिओ आपण सध्या पाहिलेला आहे. वाल्मिक कराड याने शरणागती घेण्यापूर्वी हा व्हिडिओ टाकलेला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्यावर केलेले सर्व आरोप, दाखल केलेला गुन्हा हे सर्व वाल्मिक कराड याने फेटाळून लावल्याचं या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट केलंय. या संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी अविनाश परबत. अविनाश, वाल्मिक कराड यांनी शरणागती घेण्यापूर्वी व्हिडिओ पोस्ट केलाय ज्यामध्ये त्याने सर्व आरोप फेटाळून लावले. या संदर्भात काय अधिक अपडेट? हो, नक्कीच. आपण सकाळीच बातमी दाखवली होती की वाल्मिक कराड काही क्षणामध्ये सीआयडी कार्यालयामध्ये दाखल होणार आहे, शरणागती करणार आहे अशी बातमी आली होती. परंतु पोलिसांनी आम्हाला कोणतीही माहिती नाही असं सांगून पोलीस बंदोबस्त कमी केला होता. परंतु आता काही वेळापूर्वीच वाल्मिक कराड यांनी आपल्या सीआयडी कार्यालयामध्ये आत्मसमर्पण केलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आतमध्ये लावण्यात आला होता आणि आता सध्या वाल्मिक कराड आतमध्ये आहे. परंतु शरणागती करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ आपला रेकॉर्ड करून प्रसारित केलेला आहे की यामध्ये माझा कोणताही हस्तक्षेप नाहीये, परंतु न्याय व्यवस्थेवर माझे संपूर्ण विश्वास आहे आणि न्याय व्यवस्था मला जे पण काही जे आरोपी असेल किंवा काय जे पण काही असेल, न्यायदेवतेवर माझा विश्वास असल्यामुळे मी संपूर्ण त्या न्यायदेवतेच्या पुढे जायला तयार आहे असा व्हिडिओ समोर आला आहे. नक्कीच अविनाश, खरं तर आता वाल्मिक कराडची कशा पद्धतीनं चौकशी केली जाणार, या व्हिडिओत किती तथ्य हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मागणी काय आहे? आता तो शरण आलाय पोलिसांना. मागणी हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जर पोलीस यंत्रणा इतकी काम करतेय तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी
माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा करतो. आता खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड आरोपी आहेत आणि ते खंडणी प्रकरणासाठी सरेंडर झालेले आहेत, पण हत्येशी त्यांचा अजून संबंध नाही असं ते स्वतः म्हणतायत. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे. आम्ही तर आमच्या वडिलांना आणू शकत नाहीये वापस, पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं. जे काही यामध्ये आरोपी असतील समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा. आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. 3 आरोपी जे होते जे हत्या प्रकरणातले ते अजूनही फरार आहेत. त्यांच्या बाबतीत अजून कुठलीही माहिती आली म्हणजे शरण गेले तर कुठं अटक झाली अशी माहिती अजून नाही. ते अजूनही फरारच आहेत. त्या आरोपींना अटक करण्यासंदर्भात काही मागणी करणार आहात? त्यांना पण लवकरात लवकर अटक करा. पोलीस यंत्रणा त्यांच्या प्रकारे काम करत आहेत, पण आमची एकच विनंती आहे की तुम्ही जे तुमची प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर अटक करा, कारण की आज 22 दिवस झालेत आणखी आरोपीच भेटत नाहीयेत. तर आम्हाला न्याय कधी मिळणार? आम्ही तर न्याय लवकर मागतोय ना, मग त्यासाठी तुम्हाला आरोपींना तर लवकर अटक करावी लागेल आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या. समाधानी आहेस का ते स्वतःहून सिलेंडर झाले त्याबद्दल काय? आता ते खंडणीच्या प्रकाराचं तर मला काही माहित नाहीये, तर ते सिलेंडर होत आहेत यामध्ये म्हणजे याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही, पण फक्त जे आरोपी आहेत माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये त्यांना अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. तर सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यावेळी माध्यमांशी बोलत होती. या सर्व प्रकरणात हत्ये प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यांना अटक करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या असं वैभवीनं म्हटलंय. त्यामुळे आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते. लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या अशी मागणी आता वैभवी देशमुख हिनं केली आहे. वाल्मिक कराड ज्याचं नाव या संपूर्ण प्रकरणात सर्वात पहिल्या दिवसापासून गाजत होतं आणि याच वाल्मिक कराडनं आपला शरणागती पत्कारलेली आहे. पोलिसांसमोर तो शरण गेलेला आहे. शरणागती पत्करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ देखील प्रसारित केलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये खंडणी प्रकरणाशी माझा संबंध असेल पण माझा हत्येशी कुठलाही संबंध नाही असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आता या संपूर्ण चौकशीला या पुढच्या संपूर्ण कारवाईला कशा पद्धतीनं वळण येणार, या संपूर्ण प्रकरणात आणखी कुणाचं नाव येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे. तर या प्रकरणात जर मी दोषी दिसलो तर न्याय व्यवस्था जी मला शिक्षा देईल ती भोगायला मी तयार असल्याचं या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड यांनी म्हटलंय. तर सरपंच देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव पहिल्या दिवसापासून घेतलं जात होतं. मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड आहे असा आरोप सगळ्या राजकीय वर्तुळातून असेल नागरिकांकडून असेल हा केला जात होता आणि यातच आता वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलाय. पुण्याच्या CID ऑफिस मध्ये वाल्मिक कराड यानं शरणागती पत्कारली आहे. आता CID ऑफिसर्स कडून वाल्मिक कराड याची चौकशी केली जाते. आता या संपूर्ण चौकशीत त्याने फेटाळलेले आरोप त्याचबरोबर त्याच्यावरती दाखल झालेले गुन्हे या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीने पुढची कारवाई होणार, कुणाकुणाची नावं समोर येणार, आणखी काय गौप्यस्फोट होणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरलंय. या संपूर्ण चौकशीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. मात्र एक मोठी अपडेट, वाल्मिक कराडनं स्वतःला पुण्यातील CID ऑफिस मध्ये शरणागती पत्करलेली आहे, आत्मसमर्पण केलंय. सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव घेतलं जात होतं आणि यातच आता वाल्मिक कराड हा पोलिसांसमोर शरण आलेला आहे. शरण येत असल्याचा व्हिडिओ त्याने शरणागती पत्करण्यापूर्वी CID ऑफिसला दाखल होण्यापूर्वी प्रसारित केला आणि या व्हिडिओमध्ये त्यानं आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले. जर मी या प्रकरणात दोषी असेल तर न्याय व्यवस्था जी शिक्षा मला देईल ती शिक्षा मला मान्य असल्याचं देखील वाल्मिक कराड यानं या व्हिडिओमध्ये म्हटलंय. त्यामुळे आता
जे प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रात गेल्या इतक्या दिवसांपासून गाजत होतं, आरोपीला अटक होत नाही, आरोपी का सापडत नाही, या मागचा नेमका आका कोण आहे, अशा चर्चा, राजकीय आरोप प्रत्यारोप गाजत होते. यातच आता वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर या प्रकरणाला कशा पद्धतीनं वळण मिळणार हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वाल्मिक कराड याच्या शरणागतीनंतर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या, माझ्या वडिलांच्या हत्येत जो कोणी आरोपी असेल त्या आरोपीला अटक करा आणि त्याला शिक्षा, कठोरात कठोर शिक्षा द्या, अशी प्रतिक्रिया यावेळी वैभवी देशमुख हिने दिली आहे. त्याचबरोबर आज या संपूर्ण प्रकरणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. सकाळपासूनच वाल्मिक कराड हा शरण येणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. यातच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली होती आणि या सगळ्या प्रकरणानंतर अखेर ज्याचं नाव सर्वात जास्त गाजत होतं, मुख्य सूत्रधार आहे असं नाव ज्याचं समोर येत होतं, तो वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आलाय. महाराष्ट्र असेल, बीड असेल, ज्या दिवसाची अगदी हे सगळं प्रकरण झाल्यापासून वाट पाहत होतं, तो दिवस आज आलेला आहे. वाल्मिक कराडनं आज स्वतःहून शरणागती पत्करलीये, आत्मसमर्पण केलंय. आता सीआयडी कशा पद्धतीनं चौकशी करणार हे पाहावं लागेल. तर याच संदर्भात थेट आपले प्रतिनिधी अविनाश पर्वत आपल्यासोबत जोडले गेलेत. अविनाश, वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलंय, सीआयडी कडून त्याची चौकशी केली जाते. त्याने केलेला व्हिडिओ असेल किंवा आता होणारी त्याची चौकशी असेल, या संपूर्ण प्रकरणात आता कशा पद्धतीनं वळण येणार, काय अधिक माहिती? हो, नक्कीच गेल्या काही दिवसांपासून मोठं चर्चेचा विषय बनलेला वाल्मिक कराड अखेर आज त्याने शरणागती पत्करली आहे. पुण्याच्या सीआयडी मध्ये स्वतः येऊन आत्मसमर्पण केलेलं आहे. आता सीआयडीच्या कार्यालयाबाहेर आहे मी आणि वाल्मिक कराड याची चौकशी वरती सुरू आहे. सर्व पत्रकारांना कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आलेला आहे. असं असलं तरी मात्र वाल्मिक कराडने शरणागती पत्करण्यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि त्यामध्ये माझा यामध्ये कसल्याही प्रकारचा दोष नाहीये असं त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. परंतु आता सीआयडी चौकशीमध्ये नेमकं पुढं काय निघणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. नक्कीच. त्यामुळे वाल्मिक कराडनं आता स्वतःला शरणागती पत्करली आहे. साधारण किती वेळ वाल्मिक कराडची चौकशी सुरू आहे आणि किती वेळ ही चौकशी चालेल आणि त्यानंतर सीआयडी कशा पद्धतीनं कारवाई करेल, या संदर्भात काही माहिती समोर आली आहे का? नक्कीच. आता सध्या तर याची माहिती काही समोर आलेली नाहीये, परंतु हा जो विषय आहे बीड सरपंच हत्या प्रकरणी हा खूप चिघळलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात यामुळे राजकारण पूर्ण ढवळून गेलेलं होतं. त्याचबरोबर बीडकरांनी अनेक आंदोलने देखील केलेली आहेत. जो मुख्य सूत्रधार आहे त्याला अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. परंतु आता ही नेमकी चौकशी किती वेळ चालेल याचं सांगणं थोडंसं अवघड आहे, कारण की संपूर्ण माहिती घ्यावी लागणार आहे आणि पोलीस असतील किंवा वेगवेगळे पथक याची चौकशी करणार आहे. त्यामुळे याला नेमका किती वेळ लागेल हे सांगणं थोडं अवघड आहे. नक्कीच. त्यामुळे वाल्मिक कराड हा सकाळपासूनच आज शरणागती पत्करेल अशी माहिती समोर येत होती. याच पार्श्वभूमीवर आज या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या वाल्मिक कराड शरणागती पत्करल्यानंतर या संपूर्ण परिसरातलं वातावरण कसं आहे, पोलिसांचा बंदोबस्त कशा पद्धतीनं करण्यात आलाय? नक्कीच. कोणतेही त्यांचे कार्यकर्ते आतमध्ये याची येणार नाही यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. आणि आतमध्ये जर पाहिलं तर आपण 2 पोलीस उपायुक्त असेल हे सीआयडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहे आणि बाहेर राज्य राखीव दलाची एक पथक बाहेर लावण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कोणत्याही पत्रकाराला आतमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. पत्रकार आतमध्ये कराड यांच्याशी बोलण्याची प्रयत्न करत होते, परंतु पोलिसांनी मज्जाव केलेला आहे आणि सर्व पत्रकारांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या चौकशीनंतर पोलीस पत्रकार परिषद घेतील का हे पाहावं तेवढंच महत्वाचं असणार आहे. परंतु आपण पोलिसांकडून याची वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोतच आणि या बातमीची सखोल माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कशा पद्धतीनं चौकशी केली जाणार, पोलीस या सगळ्या चौकशीनंतर पत्रकार परिषद घेणार का, हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र आता ज्यावेळी वाल्मिक कराडनं स्वतः शरणागती पत्करली, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीनं स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. मात्र राजकीय वर्तुळातून या सर्व पार्श्वभूमीवर काही प्रतिक्रिया येत आहेत का, या संदर्भात काय अधिक माहिती? नक्कीच. सध्या तरी आता ही मोठीच बातमी आहे की
वाल्मिक कराड हा शरणागती आलेला आहे. त्यामुळे आता कारण की यासोबतच धनंजय मुंडे जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांचं नाव समोर आलं होतं, त्यामुळे साहजिक आहे राज्यभरात ही हत्या चर्चेचा विषय ठरला होता. परंतु वाल्मिक कराड याला देखील अटक करण्यासाठी तेवढीच मोठी मागणी करण्यात येत होती आणि आता त्यापैकी एक भाग जो आहे वाल्मिक कराडने शरणागती पत्करल्यामुळं पोलिसांपुढे आता या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतंय हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. नक्कीच. त्यामुळे आता या चौकशीनंतर कुठले नवीन वळण समोर येणार का, काही गौप्यस्फोट होणार का, हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. लवकर न्याय मिळाला पाहिजे. आणि जर पोलीस यंत्रणा इतकी काम करतीये तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, पण पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे, ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा. तर जे आरोपी माझ्या वडिलांच्या हत्ये प्रकरणात असतील त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांच्यावरती कठोरात कठोर शिक्षा करा, अशी प्रतिक्रिया यावेळी वाल्मिक कराड यांच्या शरणागतीनंतर संतोष देशमुख यांची कन्या वैभवीनं दिली आहे. त्यामुळे अखेर वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली आहे. आता सध्या वाल्मिक कराडची सीआयडी मार्फत चौकशी देखील केली जाते. या संपूर्ण परिसरात पत्रकार असतील, वाल्मिक कराडचे कुठलेही कार्यकर्ते या ऑफिसमध्ये या परिसरात येऊ नये यासाठी मज्जाव घालण्यात आलेला आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलाय. त्यामुळे आता या चौकशीनंतर पोलीस पत्रकार परिषद घेणार का, आणि जर पत्रकार परिषद घेतली तर या पोलिसांच्या चौकशीमध्ये नेमका कुठला गौप्यस्फोट होणार हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात एक नवीन अपडेट, महत्वाची अपडेट समोर आली आहे. वाल्मिक कराड यानं शरणागती पत्करली आहे. वाल्मिक कराड यांना आत्मसमर्पण केलंय. आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्यानं एक व्हिडिओ देखील प्रसारित केलाय, ज्या व्हिडिओमध्ये त्यानं आपल्यावर झालेले सर्व आरोप हे फेटाळून लावले. जर मी या संपूर्ण प्रकरणात दोषी असेल तर मी न्याय व्यवस्था जी शिक्षा मला देईल ती शिक्षा भोगायला तयार आहे, असं या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड यानं म्हटलंय. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी कशा पद्धतीनं केली जाणार, कुणाकुणाची नावं नेमकी समोर येणार हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र मोठी अपडेट, वाल्मिक कराड यानं आत्मसमर्पण केलंय. सीआयडी ऑफिस मध्ये दखल होत वाल्मिक कराड यानं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. तर याच संदर्भात नेते जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत बोलण्यासाठी जोडले गेलेत. जितेंद्रजी, मोठी माहिती, वाल्मिक कराड यानं शरणागती पत्करली आहे, काय प्रतिक्रिया द्याल? काय हे सगळं सेटिंग फिटिंग चालूच होतं, त्याच्यात नाही घडणार होतं, त्याच्यात काय मोठं आहे. मी तर आधीच सकाळीच सांगितलेलं पत्रकारांना फोन करून की तो पुण्याला सरेंडर होईल. विचारा, तुमच्या पत्रकाराला विचारा ज्याने आता त्याचा फोन येतो की त्याला माहित नव्हतं का मी सांगत होतो पुण्याला सरेंडर होईल. तू काल भेटलेला ना, कालच बोललेलो. मात्र आता काय वाटते, वाल्मिक कराड यानं शरणागती पत्करली आहे. खरं तर वाल्मिक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे यांचं देखील नाव चर्चेत येत होतं. आता चौकशीनंतर कुठलं नवीन वळण समोर येणार, काय वाटतं? त्याला अजून 302 आरोपीच नाही केलाय. कुटुंब म्हणताय ना की वाल्मिक कराड सूत्रधार आहे म्हणून, ते हायकोर्टात सुद्धा गेलेत ना, मग पोलीस का नाव घेत नाही 302 मध्ये त्याचं आजही? आणि हे सगळी माणसांचं कॉल रेकॉर्ड चेक करा, सर्वात जास्त कोणाशी बोलतात ते. अख्ख्या बीड जिल्ह्याला माहिती आहे ती माणसं कोणाची आहेत. नक्कीच, त्यामुळे अख्ख्या बीड जिल्ह्याला माहितीये. खरं तर बीड जिल्हा हा या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात गाजला होता. सर्व पक्षीयांना मोर्चा काढावा लागला होता आणि त्या दिवसांनंतर आज अखेर वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली आहे. कुठेतरी प्रशासन कमी ठरलंय का या संपूर्ण प्रकरणात चौकशी करण्यासाठी असेल किंवा वाल्मिक कराडला शोधण्यासाठी असेल? वाल्मिक कराडच्या बाबतीत काय करायचं ते आता जनता करेल. या प्रकरणात सुद्धा आता राजकीय नेते मागे पडलेत आणि जनतेने हा लढा हातात घेतलाय. आजपर्यंत सरपंचांनी गावं बंद ठेवली, सरपंचांनी. असं कधी झालेलं का महाराष्ट्राच्या इतिहासात? केलं ना. लोक न्याय मिळायला जेव्हा उशीर व्हायला लागतो तेव्हा लोक काहीतरी उद्योग करतात. मी साधा गोष्ट सांगतो, हे झालं ना. नक्कीच.
खरं तर वाल्मिक कराड याने शरणागती पत्करण्यापूर्वी एक व्हिडिओ देखील प्रसारित केला होता, ज्यामध्ये त्याने असं म्हटलंय की माझा देशमुख हत्या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाहीये. या संदर्भात काय प्रतिक्रिया द्याल? मी ऐकला तो व्हिडिओ. मला सरकारला सांगायचं की तुम्ही त्याला संत वाल्मिक कराडाला पदवी देऊन टाका. 20-30 मर्डर केलेत, त्याची नार्को अनालिसिस करा ना. अख्ख्या महाराष्ट्राला समजेल खरं काय आणि खोटं काय. नक्कीच त्याची नार्को टेस्ट करा. धन्यवाद जितेंद्र सर, आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा अशी प्रतिक्रिया जय महाराष्ट्राशी बोलताना नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडची कशा पद्धतीनं चौकशी केली जाणार, कशा पद्धतीनं पुढची कारवाई असणार, हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वाल्मिक कराडनं पुण्यातील सीआयडी ऑफिस मध्ये स्वतः दाखल होत आपली शरणागती पत्करली आहे, आत्मसमर्पण केलंय. सीआयडी ऑफिस मध्ये वाल्मिक कराड याची चौकशी सध्या केली जाते. याच संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. सुषमाजी, वाल्मिक कराड यानं स्वतः शरणागती पत्करली आहे. आत्मसमर्पण किंवा शरणागती हे जे तुम्ही शब्द वापरताय, हे शब्द मला वाटतं पोलीस डिपार्टमेंटचा नाकर्तेपणा अधोरेखित करणारे शब्द आहेत. ज्या प्रकरणाला अख्खा महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं, ज्या प्रकरणावर विशेषतः सत्ताधारी पक्षाचेच आमदार अधिक जास्त प्रमाणात तुटून पडले होते, ज्या प्रकरणाला लाखोंचा मोर्चा निघतो, ज्या प्रकरणावर असंख्य वादप्रवाद असतात आणि 18-20 पोलीस SIT CIDच्या टीम गठीत केल्या जातात, एवढं सगळं असतानाही जर आरोपी सापडत नाही आणि तो स्वतःहून हजर होतो, तर नाकर्तेपण आहे, पोलिसांचं अपयश आहे. हा एक मेसेज आहे की पोलीस काहीच करू शकत नाहीत. आम्ही ठरवलं तर आत येऊ शकतो, आम्ही ठरवलं तर बाहेर जाऊ शकतो. आमच्या इशाऱ्यावर पोलीस चालतात. आम्ही पोलिसांना वाकोला दाखवण्याचा हा प्रकार आहे. नक्कीच, त्यामुळे पोलिसांना वाकोला दाखवल्याचा प्रकार आपण म्हणताय. वाल्मिक कराडनं खरं तर शरणागती पत्करण्यापूर्वी व्हिडिओ देखील प्रसारित केलाय आणि त्यामध्ये त्याचं असं म्हणणं आहे की देशमुख हत्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाहीये. यावरती काय बोलाल? नाही, तो संबंध आहे की नाही हे सगळं नंतर तपासाचा भाग आहे. पण मुळात ही आत्ताची जी घडामोड आहे, ती घडामोडच इतकी संशयास्पद आहे की पुढचा तपास किती खरंच प्रामाणिकपणे होणार आहे हे म्हणजे याची खात्रीच देता येत नाही. नक्कीच, धन्यवाद सुषमाजी, आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर वाल्मिक कराड याची चौकशी किती प्रामाणिकपणे होणार अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी जय महाराष्ट्राला बोलताना दिली आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नेते अंबादास दानवे देखील जोडले गेलेत. अंबादासजी, वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली आहे, आत्मसमर्पण केलंय, काय प्रतिक्रिया द्याल? तर काही तांत्रिक अडचणींमुळे अंबादास दानवे यांच्याशी आपला संपर्क होऊ शकला नाही. मात्र मोठी माहिती, वाल्मिक कराड यानं पोलिसांसमोर शरणागती पत्करली, आत्मसमर्पण केलंय. संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात मुख्य सूत्रधार असा आरोप वाल्मिक कराड याच्यावरती झाला होता आणि त्याच संदर्भात त्या वाल्मिक कराडचे धागेदोरे हे कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या नावाशी जोडले गेले होते. अनेक दिवसांपासून वाल्मिक कराड फरार होता. सीआयडीची पथकं देखील वाल्मिक कराडच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती. सीआयडी असेल, पोलीस असेल, या सर्वांकडून वाल्मिक कराडचा शोध घेतला जात होता. मात्र आज स्वतः वाल्मिक कराडनं पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे, आत्मसमर्पण केलंय. त्यामुळे आता वाल्मिक कराडनं जे काही व्हिडिओमध्ये आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले, या सर्वांनंतर आता वाल्मिक कराडची चौकशी कशा पद्धतीनं होणार, कुठली नवीन वळणं, कुठला नवा गौप्यस्फोट, या सर्व चौकशीनंतर समोर येणार, हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मोठी माहिती सध्या समोर आली आहे. वाल्मिक कराड यानं पुण्यातल्या सीआयडी ऑफिस मध्ये आपल्या सत्वाला आत्मसमर्पण केलंय, शरणागती पत्करली आहे. शरण येत असल्याचा व्हिडिओ देखील त्यानं प्रसारित केला होता आणि याच व्हिडिओमध्ये त्यानं असं म्हटलं होतं की मी खंडणी प्रकरणावरती माझ्यावरती जो गुन्हा दाखल झालाय, मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी माझा कुठलाही संबंध नाही, अशा त्याच्यावरती केलेले सर्व आरोप वाल्मिक कराड यानं फेटाळून लावले आणि त्यानंतर वाल्मिक कराड हा सीआयडी ऑफिस मध्ये दाखल झाला आणि त्यानंतर त्यानं स्वतःला आत्मसमर्पण केलं, सरेंडर केलं आणि त्यानंतर वाल्मिक कराडची
चौकशी सुरू आहे. त्यामुळे ही चौकशी आता पुढे कशा कुठल्या वळणावर नेणार या प्रकरणाला हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनं फक्त मस्साजोग नाही, बीड नाही तर संपूर्ण महाराष्ट्र खळबळला होता. हळद व्यक्त केली जात होती आणि यातच आता त्यानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी मोर्चा देखील काढला. नेते देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीला देखील गेले होते. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी असतील, अनेक दावे प्रतिदावे केले जात होते आणि यातच आज जो मुख्य सूत्रधार असं नाव ज्याचं या संपूर्ण प्रकरणात गाजलं होतं तो वाल्मिक कराड यानं शरणागती पत्करली. अखेर वाल्मिक कराड यानं आत्मसमर्पण केलंय. स्वतः पुण्यातील CID ऑफिस मध्ये जात वाल्मिक कराड यानं शरणागती पत्करली. त्यावेळेपासून आतापर्यंत वाल्मिक कराड याची चौकशी केली जाते. याच संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी कायदे तज्ञ अनिकेत निकम जोडले गेलेत. अनिकेतजी, जो मुख्य सूत्रधार या संपूर्ण प्रकारात म्हटला जात होता तो वाल्मिक कराड, ज्याचं CID असेल, पोलीस पथकं असतील, गेल्या अनेक दिवसांपासून शोध घेत होते, अखेर त्याने शरणागती पत्करली आहे. हे बघा, हे अतिशय आहे आणि अनेक पोलिसांना सापडत नव्हते. जेव्हा पोलिसांना ते शरण गेले, पोलीस असताना तुम्ही एवढे दिवस कुठे होता, तुम्ही का बरं अंडरग्राऊंड झाला, तुम्ही का बरं आपल्याला सामोरे आला नाहीत, अशा स्वरूपाची चौकशी व त्याचबरोबर हा जो प्रकरण आहे, जे प्रकरण आहे त्या संदर्भात त्यांचं काय अनिकेतजी, खरं तर तुमचा आवाज तुटक येतोय. तुमचा आवाज नीट आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. हॅलो, हा, बोला सर, बोला. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि एवढे दिवस तुम्ही तपासाला आला नाही आणि तुम्ही तपासात सहकार्य केलं नाही आणि आज तुम्ही स्वतः शरण गेल्यानंतर पोलिसांनी निश्चितपणे अनेक विषयांवरती, अनेक बिंदूंवरती त्यांच्यासोबत ते चौकशी करतील, त्यांचं इंट्रोगेशन करतील. कारण प्रकरणात जेव्हा मुख्य सूत्रधार, ज्यांना त्यांच्यावर आरोप असा ठेवण्यात येत आहे की ते मुख्य सूत्रधार आहे, आता पोलीस याबाबत पुढील चौकशी करतील. त्यांचा याच्यात काय रोल होता, नेमका त्यांचा रोल काय होता, ते एवढे दिवस कुठे होते, या संदर्भात चौकशी केल्यानंतर प्रत्येक बिंदूवरती पोलीस जे आहेत पोहोचण्याचा प्रयत्न करतील आणि त्या पद्धतीने पुढचा जे हे आहे इन्व्हेस्टिगेशन आहे त्या पद्धतीने चालेल. नक्कीच. त्यामुळे आज वाल्मिक कराड यानं CID ला आत्मसमर्पण केलंय. सर, या पुढची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं असेल? अजून पोलिसांनी त्यांना अटक केलं आहे का नाही याबद्दल मला कल्पना नाही, परंतु जर पोलिसांनी त्यांना केलीच तर त्यांना कोर्टात हजर केलं, त्यांना न्यायालयात हजर केलं जातं. पोलीस त्यांची पोलीस कोठडी मागू शकतात पुढील चौकशीसाठी, तपासासाठी आणि त्या पद्धतीने पुढची कारवाई होईल. कारण एखाद्या आरोपीला जेव्हा अटक करण्यात येतं तेव्हा त्याला न्यायालयात घेऊन जाण्यात येतं. त्याची पोलीस कोठडीच्या स्वरूपाची मागणी त्या ठिकाणी होत नाही. जर त्यांना पोलीस कोठडी कोर्टाने दिली तर चौकशीसाठी व तपासासाठी निश्चितपणे पोलीस जे काही आहे त्यांना कोठडीत तपास करू शकतात आणि मग पुढचं जामिनाचा दाखल करणे वगैरे वगैरे ही मुभा आरोपींकडे असते. नक्कीच. जसा तुम्ही उल्लेख केला जामिनाचा, वाल्मिक कराडला जामीन मिळण्याची कितपत शक्यता आहे किंवा त्याला जामीन मिळू शकतो का? याचं कारण प्रामुख्याने असं आहे की तपास अद्याप सुरू आहे. अनिकेतजी, आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. तर काही तांत्रिक अडचणीमुळे अनिकेत यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात. मात्र मोठी माहिती सध्या समोर आली आहे. वाल्मिक कराडनं स्वतः CID ला आत्मसमर्पण केलंय, शरणागती पत्करली आहे. आज पुण्यात मोठ्या प्रमाणात घडामोडी घडतायत. कारण अखेर जो वाल्मिक कराड गेल्या इतक्या दिवसांपासून महाराष्ट्रभरात गाजत होता, ज्याची पोलीस असतील, CID असेल, ज्याचा शोध घेत होते, त्या वाल्मिक कराडनं स्वतः शरणागती पत्करली आणि त्याचबरोबर शरणागती पत्करण्यापूर्वी त्यानं एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्यावरती झालेले सर्व आरोप फेटाळून लावलेत. देशमुख हत्येप्रकरणी माझा कुठलाही संबंध नाही आणि जर तो असेल, मी दोषी आढळलो तर न्याय व्यवस्था जी शिक्षा मला देईल ती शिक्षा मला मान्य, असा व्हिडिओ वाल्मिक कराड यानं पोस्ट केलाय. त्यामुळे आता तो व्हिडिओ पोस्ट असेल आणि त्यानंतरची वाल्मिक कराडची होणारी
सीआयडीची चौकशी असेल. या संपूर्ण प्रकारानंतर आता काय समोर येणार, कुठला गौप्यस्फोट होणार, कशा पद्धतीनं या प्रकरणामध्ये कारवाई होणार, हे सर्व पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र एक मोठी बातमी, वाल्मिक कराड हा पोलिसांना अखेर शरण आलाय. वाल्मिक कराड गेल्या अनेक दिवसांपासून ही हत्या, संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर फरार होता. त्याच्यावरती आरोप देखील करण्यात आला होता. वाल्मिक कराड बरोबरच या संपूर्ण प्रकरणात कुठेतरी मंत्री धनंजय मुंडे यांचे देखील नाव येत होतं, धागेदोरे जोडले गेले होते. याच संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वपक्षीय नेते हे आक्रमक झाले होते. बीडमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा देखील करण्यात आला होता आणि आज वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली आहे. याच संदर्भात आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडले गेलेत. विजय, वाल्मिक कराडनं आता सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. सीआयडी कडून चौकशी केली जाते. साधारण किती वेळ ही चौकशी सुरू राहील, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, जर पाहिलं आपण बीडमध्ये मसदोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते अत्यंत गाजलं होतं आणि विधानसभेपर्यंत जे आहे हा मुद्दा गाजला होता. त्यामुळे बीडमध्ये जे आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण हे सातत्याने गाजताना पाहायला मिळालं. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर विरोधक देखील आक्रमक झाले होते. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही आक्रमक झाल्याचे आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळत होतं. वाल्मिक कराड यांचं त्या हत्येमध्ये नाव असल्याचा देखील आरोप जो आहे तो त्यांच्याकडून करण्यात होता. मात्र यामध्ये धनंजय मुंडे यांचा वर दास त्यांना असल्यामुळे त्यांना अटक होत नसल्याचा आरोप जो आहे तो सर्वसामान्यांसह राजकीय नेते देखील त्या ठिकाणी करत होते. मात्र जर पाहायला गेलं तर मागील 19 दिवसापासून जे आहे ते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची तपास जो आहे तो सुरू होता. पोलीस यंत्रणाकडून हा तपास जो आहे तो सीआयडी कडे देखील वर्ग करण्यात आला होता आणि मागील 8 दिवसापासून सीआयडी जी आहेत ती या प्रकरणी तपास करताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर वाल्मिक कराड यांच्या पत्नीची देखील चौकशी जी आहे ती सीआयडी कडून करण्यात आली होती. त्यांच्या 2 अंगरक्षकांना देखील सीआयडी कडून तपासणीसाठी बोलवण्यात येत होतं. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे नेते आहेत त्यांच्याही या ठिकाणी चौकशी झाल्याच्या पाहायला मिळाले होते. त्यामध्ये वाल्मिक कराड मात्र फरार राहत असल्यामुळं विरोधक जे आहे ते आक्रमक झाले होते. स्वतः आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर असतील, सुरेश अण्णा सागर असतील, हे त्या ठिकाणी आक्रमक झाले पाहायला मिळत होते. यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील आक्रमक झाले होते. त्यामुळे आता संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी संपूर्ण बीड जिल्हा आहे ते एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. 2 दिवसापूर्वी बीडमध्ये मोर्चा देखील झाला होता आणि या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने नागरिक जे आहेत, सर्व जातीय नागरिक या ठिकाणी आलेले, सर्व पक्षीय मूक मोर्चा जो आहे तो देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि याच मोर्चाला जे आहे ते मोठ्या नेत्यांनी जी आहे ती उपस्थिती दर्शवली होती. स्वतः जितेंद्र आव्हाड देखील यामध्ये उपस्थित होते. छत्रपती संभाजीराजे यांची देखील या ठिकाणी या मोर्चाला उपस्थिती होती. या ठिकाणाहून त्यांनी सरकारला जे आहे ते धारेवरती धरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि सरकारवरती टीकेची झोड जी आहे ती या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी केली होती. संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना न्याय देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती या मोर्चातून झाली होती. त्यामुळे वाल्मिक कराड हे फरार असल्याचा आरोप जो आहे तो होत होता आणि तेव्हापासून जर पाहायला गेलं तर बीडमधून सीआयडी कडून 4 वेगवेगळी पथके जी आहे ती तैनात करण्यात आली होती. 4 दिवसापासून वाल्मिक कराड यांचा शोध जे आहे ते पथके घेताना पाहायला मिळाली होती. पोलीस यंत्रणा देखील या प्रकारे जी आहे ती सज्ज झाली होती. पोलीस आयुक्त असतील, पोलीस ग्रामीण अध्यक्ष असतील, हे देखील त्या ठिकाणी सतर्क झाले असून संपूर्ण तपास जो आहे त्यांच्या नातेवाईकांचा करत होते. त्याच पद्धतीने वाल्मिक कराड यांची ती संपत्ती आहे ती देखील सील करण्यात आली होती. त्याच्या ज्या सह आरोपी आहेत 4 त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र 3 आरोपी फरार होते. मुख्य आरोपी म्हणजे संतोष वाल्मिक कराड यांना अटक करावी अशी मागणी जी आहे ती झाली होती. मात्र वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे सहकार्य करत असल्याचा आरोप जो आहे तो होता आणि त्यामुळे धनंजय मुंडेवरती देखील आरोप प्रत्यारोप आपल्या झाल्याचे पाहायला मिळाले होते आणि धनंजय मुंडेंनी देखील समोर येऊन प्रतिक्रिया दिली. जो कोणी या प्रकरणी असेल त्यांना कडक शिक्षा होईल असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हणलं होतं. मात्र विरोधी आमदार जे आहेत त्यांनी देखील धनंजय मुंडेकडे जे संपूर्ण प्रकरणाचे जे आहे ते सरलं होतं आणि वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा जो आहे तो देखील दाखल करण्यात यावा. तसेच या संतोष देशमुख हत्या प्रकरणी तेच मुख्य आरोपी असल्याचा आरोप जो आहे तो देखील करण्यात येत होता. मात्र आज वाल्मिक कराड हे सीआयडी पथकाला शरणगत झाले आहे. त्यामुळे आता सीआयडी जी आहे ती या प्रकरणी चौकशी करत आहे. अंकिता, नक्कीच विजय, जसा आपण उल्लेख केला की अगदी 2 दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांनी बीडमध्ये मोर्चा काढला होता. लाखोंच्या संख्येनं बीडकर असतील, नागरिक असतील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचं नाव येत होतं. आता वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली आहे. यानंतर बीडकरांकडून कशा पद्धतीनं प्रतिक्रिया समोर येते, या संदर्भात कुणाची प्रतिक्रिया आपल्या समोर आली आहे का? नक्कीच अंकिता, जर बघितलं तर वाल्मिक कराड यांनी नुकतेच जे आहेत
सीआयडी पथकासमोर शरणागत झालेले आहे. त्यामुळे आता अद्यापही जर पाहिलं तर त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. मात्र या संदर्भात जर पाहिलं गेलं प्रशासन असेल किंवा सामान्य नागरिकांनी कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांसमोर दिलेली नाही. मात्र थोड्या वेळामध्ये जर पाहिलं गेलं वाल्मिक कराड यांची सीआयडी चौकशी करत आहे आणि या चौकशीमधून काय निष्पन्न होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सीआयडी मध्ये वाल्मिक कराड हे आता त्या आरोपीमध्ये सहभागी असतात की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर बीडकरांची प्रतिक्रिया जी आहे ती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र विरोधकांनी हा मुद्दा उचलल्यानंतर कुठेतरी संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेग आल्याचा, तपासणीचा वेग आल्याचा पाहायला मिळाला होता. सीआयडी असेल, पोलीस प्रशासन असेल कामाला लागल्याचे पाहायला मिळालं होतं. त्यामुळे विरोधक जे आहे ते वारंवार पोलीस अधीक्षकांच्या भेटी देखील घेत होते आणि सीआयडीच्या भेटी घेत होते. आज जर पाहायला गेलं तर आंतरवाली सराटीमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांची भेट देखील त्या ठिकाणी घेतली होती. मनोज जारंगे पाटील देखील यामध्ये या प्रकरणी जे आहे ते आक्रमक झाल्याचे आपल्या पाहायला मिळत होते. एक निपक्ष बळी जो आहे तो गेला असल्याचा मनोज जारंगे पाटील यांनी आरोप केला होता आणि त्यामुळे या प्रकरणी जो कोणी आरोपी असेल त्यांना फाशावरती लटकवण्यात यावी. त्याच पद्धतीने हे प्रकरण जे आहे संतोष देशमुख हत्या हे प्रकरणी न्यायालय जे आहे ते फास्ट कोर्टात चालवण्यात यावे आणि वाल्मिक कराड यांना फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित भूमिका घेतल्याची पाहायला मिळाली होती. अंकिता, नक्कीच. त्यामुळे जो सर्वपक्षीय मोर्चा झाला होता त्यामध्ये लाखो बीडकरांनी सहभाग नोंदवला होता. या संपूर्ण प्रकरणावरती निषेध नोंदवला होता आणि आता वाल्मिक कराड याच्या चौकशीनंतर काय समोर येणार, यानंतर बीडकरांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर वाल्मिक कराड यानं पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. वाल्मिक कराड यानं आत्मसमर्पण केलंय. सीआयडी कडून आता वाल्मिक कराड याची चौकशी सध्या केली जाते. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे. मागणी हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जर पोलीस यंत्रणा इतकी काम करतीये तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय. म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस. आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची, आम्हाला न्याय कधी मिळणार. माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा. तर केज तालुक्यातील मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातही वाल्मिक कराड याचा सहभाग असल्याचा आरोप होत होता आणि याच पार्श्वभूमीवर कराड याच्या अटकेसाठी तपास यंत्रणांवर सर्व स्तरातून राजकीय असेल त्याचबरोबर नागरिकांमधून देखील मोठ्या प्रमाणात दबाव येत होता आणि याच पार्श्वभूमीवर सीआयडीची अनेक पथकं देखील पोलिसांची पथकं असतील ही सगळी वाल्मिक कराडच्या शोधात होती आणि आता अखेर आज वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली आहे. वाल्मिक कराड स्वतःने आत्मसमर्पण केलंय. आता सीआयडी कडून वाल्मिक कराड याची सध्या चौकशी केली जाते. ही चौकशी नेमकी किती वेळ चालणार, या चौकशीनंतर नेमकं काय समोर येणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. जो वाल्मिक कराड गेल्या अनेक दिवसांपासून फक्त बीडमध्ये नाही तर महाराष्ट्रभरात गाजला होता. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर तो अनेक दिवस फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलीस होते आणि आज त्यानं स्वतःहून सीआयडी कडे आत्मसमर्पण केलंय आणि आता या शरण आल्यानंतर कशा पद्धतीने पुढे कारवाई केली जाणार, त्याला अटक होणार का, अटक झाल्यानंतर त्याला जामीन मिळणार का, हे सगळे प्रश्न आता खरं तर उपस्थित केले जात आहेत. मात्र सगळ्यात मोठी अपडेट, वाल्मिक कराड यानं सीआयडी समोर शरणागती पत्करली आणि शरणागती पत्करण्यापूर्वी
वाल्मिक कराडनं व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्या व्हिडिओमध्ये त्यानं आपल्यावर लागलेले सर्व आरोप हे फेटाळून लावले होते. देशमुख हत्येप्रकरणी माझा कुठलाही संबंध नाही आणि त्याचबरोबर जर या संपूर्ण प्रकरणात मी दोषी आढळलो तर न्याय व्यवस्था जी मला शिक्षा करेल ती मला मान्य असल्याचं या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड याने स्पष्ट केलंय. आणि त्यानंतर तो स्वतः पुण्यातील CID ऑफिसमध्ये दाखल झाला आणि त्यानं स्वतःला आत्मसमर्पण केलं आणि त्यावेळेपासून अद्यापपर्यंत वाल्मिक कराड याची CID कडून पोलीस चौकशी केली जाते. या संपूर्ण परिसरात खरं तर सकाळपासूनच मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आला होता. वाल्मिक कराडचे कार्यकर्ते या परिसरात येऊ नये याची संपूर्ण काळजी प्रशासनामार्फत देखील घेण्यात आली होती. आणि आता वाल्मिक कराड याची चौकशी सध्या केली जाते. या चौकशीनंतर पोलीस पत्रकार परिषद घेणार का आणि पत्रकार परिषद जर घेतली तर या संपूर्ण चौकशीमध्ये नेमकं काय झालं हे महाराष्ट्रासमोर येणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. त्यामुळे मोठी अपडेट, वाल्मिक कराड हा पोलिसांसमोर शरण आलेला आहे.